जय श्रीकृष्ण, जय तु ज्ञानेश्वर. आज 3 जुलै बुधवार, द्वादशी. कालचं पारणं सगळ्यांनी केलं असेल. सर्वांना शुभेच्छा. आता आपण 817च्या पुढच्या 832च्या पुढच्या ओव्या घेणार आहोत. 832 पर्यंत काल झाल्या होत्या. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं. भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्रीसंतज्ञानेश्वरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तु ज्ञानेश्वर, जय तु श्रीकृष्ण. आपण सगळे आता कोणत्या वर्णाला कोणतं विहित कर्म आहे ते पाहतो आहोत. आणि ब्राह्मणाचं कर्तव्य, काल तो श्लोक फक्त पाहिलेला आहे. आपल्याला सविस्तर कर्म पाहायची आहेत. शमोदमस्तपशौचं क्षांतिरार्जवमेव च, ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. आता शम, दम, तप, शौच, क्षांती म्हणजे क्षमा, आर्जव सरळपणा, आणि ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक्य, एवढी 8 ही ब्राह्मणाची स्वभावज म्हणजे स्वभावजन्य कर्म आहेत. अर्थात हे सगळे गुण पण आहेत तसं जर म्हणलं तर, आणि कर्म पण आहेत. आता याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात ते बघायचे. काल मी तुम्हाला म्हणलं होतं की भागवतात सुद्धा अगदी अशीच धर्म किंवा असे स्वाभाविक धर्म ब्राह्मणाचे सांगितलेले आहेत. अगदी काहीच फरक नाही आहे. शमोदमस्तपशौचं संतोष क्षांतिरेवच. तर शौच म्हणले आणि नंतर यांनी क्षांती, तर इथे संतोष शब्द फक्त जास्त आहे. मद्भक्तिश्च दया सत्यम ब्रह्म प्रकृतयस्त्विमाः. आणि माझी भक्ती, दया, सत्य असे त्यांनी फक्त जास्ती स्वाभाविक धर्म सांगितलेले आहेत. मला हे कळतंय की सगळ्या आपल्या ग्रंथांमधून तशी एकवाक्यता आहे. थोडीशी रचनेमध्ये काही भिन्नता असेल, पण वेदापासून ही जी सगळी कर्तव्य कर्म सांगत आलेली आहेत. भगवद्गीतेनं तेच सांगितलं आहे, महाभारतात तेच आहे, रामायणातही तेच आहे, सगळ्या 18 पुराणांमध्ये तेच आहे. आता ही जी वृत्ती आहे ही बरोबर माणसाकडे पाहिल्यावर सुद्धा लक्षात येतं. आता काल साधं ते जे कीर्तन आम्हाला करायचं होतं, तर इथे सगळी परदेशात ती अनुकूलता मिळणं, सगळ्यांनी सगळे मदत करणं, याला सुद्धा सात्विक वृत्तीच कारणीभूत असते. आणि ब्राह्मणाच्या ठिकाणी सत्वगुण हा जास्त असला पाहिजे, आपण पाहिले. तर आता बघा, तरी सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपुल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. ज्ञानदेवांना ही उदाहरणं फार छान म्हणजे सुचतात किंवा त्यांनी निरीक्षण केलेलं आहे. आधी उदाहरण बघा. बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. जशी एखादी प्रिया म्हणजे पतिव्रता ही काय करते, एकांतात आपल्या प्रियाला म्हणजे आपल्या पतीला भेटत असते आणि ती सगळं त्याला अर्पण करत असते. तसं सर्वेंद्रियाच्या वृत्ती म्हणजे सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती म्हणजे व्यवहार घेऊनही आपल्या हातात घेते कोण, बुद्धी. आणि आत्मया मिळे एकांती,
सगळ्या इंद्रियांचे व्यवहार आपल्या हातात घेते, ताब्यात घेते आणि ती बुद्धी आत्म्याला भेटत असते. कशी भेटते? तर जशी एखादी प्रिया किंवा पतिव्रता आपल्या पतीला एकांतात भेटते, म्हणजे तिनं सर्वस्व त्याला अर्पण करायचं असतं, करत असते. तशी ही बुद्धी आत्म्याला अतिशय प्रेमाने भेटते. बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैशी. म्हणजे आता ह्या बुद्धीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं की बुद्धी ही सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्यास समर्थ असते आणि मग ती आत्म्यापर्यंत पोहोचू शकते. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम म्हणिपे शमू, तो गुण या उपक्रमू जया कर्माचा. आता अशा या बुद्धीचं आत्म्याच्या ठिकाणी रत होणं, ही जी तिची जी शांत स्थिती, बुद्धीचा उपरमू म्हणजे शांत स्थिती, ही जी तिची शांत अवस्था आहे त्याला काय म्हणायचं? तया नाम म्हणिपे शमू. त्याला शमू हे नाव आहे, म्हणजे शम हे नाव आहे. म्हणजे बुद्धीची किंवा अंतःकरणाची शांती, याला शम असं म्हटलेलं आहे. आणि तो गुण या उपक्रमू जया कर्माचा. आणि हा जो गुण आहे हा उपक्रमू म्हणजे सगळ्यात अग्रक्रमावर आहे, पहिल्यांदा आहे. सगळे गुण सांगत असताना किंवा कर्म सांगत असताना पहिला शमचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे शम हा अग्रक्रमावर, उपक्रमावर आहे. आणि कुठल्याही कर्माचा, जया कर्माचा म्हणजे ज्याच्या कर्माचा हा अग्रक्रमावर किंवा पहिल्या नंबरवर, पहिल्या क्रमांकावर याचा उल्लेख केलेला आहे किंवा हे सांगितलेलं आहे, म्हणजेच तो श्रेष्ठ आहे. जेव्हा पहिलं काहीतरी बोललं जातं ते अगदी एक नंबरला असतं, याचाच अर्थ तो श्रेष्ठ असतो. म्हणजे आपल्याला मिळवायचे सगळं काही मिळवायचे, तर पहिला हा शम हा गुण आपल्याला मिळवता आला पाहिजे. अंतरिंद्रियावर ताबा ठेवला, मन, बुद्धी, अहंकार हे सगळे जे आहेत, या चित्त मन, बुद्धी, अहंकार. तर चित्त, मन आणि बुद्धी, चित्त आणि मन आणि सगळी इंद्रिय यांना ताब्यात ठेवणारी ही बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीची शांत अवस्था म्हणजेच अंतःकरणाची शांती म्हणजे शम. पुढे बघा. आणि बाह्येंद्रियाचे धेंडे. आता पुढचे शब्द कसे वापरलेत बघा. पिटुनी विधीचे निदंडे, नेदीचे अधर्माकडे कहीची जावो. आता बाह्येंद्रियाचे धेंडे असं म्हणले. धेंडे म्हणजे काय हो? तर सगळे समुदाय धेंडा नाचवत जातात ह्या वरातीतून किंवा ह्याच्यातून, पालखी वगैरे असते तेव्हा, तर तो समूह जात असतो. म्हणून हे इंद्रियांचा समूह आहे ना, म्हणून त्याला धेंडे शब्द वापरला. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, म्हणून ते समूह आहे, तो त्यांचा धेंडा आहे. आणि पिटुनी विधीचे नि दंडे. आणि ते काय पिटतात? तर वेदशास्त्राचा दंड म्हणजे दांडक्याने ठोकून, वेदशास्त्राच्या दांडक्याने ठोकतात ह्या इंद्रियांच्या समूहाला. म्हणजेच काय की वेदशास्त्राच्या आधारावर त्याला नियंत्रणात ठेवलं जातं. आपण बघा, एखादं वाक्य जर सारखं ऐकलं तर तेच आपल्या डोक्यात बसतं, तेच आपल्या मुखातून जातं, तेच आपल्या आचरणात येतं. की आता याच्यामध्ये अगदी म्हणलेलं बघा, सत्यम वद धर्मंचर. तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिष्याला सांगितलं जातं. मग गुरु जेव्हा सांगतात सत्यम वद धर्मंचर, स्वाध्यायात्मा प्रमदहा, स्वाध्यायापासून ढळू नकोस. तर सारखं ऐकून सत्यम वद हे त्याला कोरलं गेलं. धर्मंचर म्हणजे आपल्या धर्माप्रमाणे आचरण कर. तसं हे बाह्य इंद्रियाच्या समुदायाला वेदशास्त्राच्या दांडक्यानी किंवा दंडानी ठोकून नेदीचे अधर्माकडे. नेदीचे म्हणजे जाऊच द्यायचं नाही कुठे? अधर्माकडे. त्याला बिलकुल अधर्माकडे जाऊ द्यायचं नाही त्या समुदायाला. कहीची जावो, कुठेच जाऊन द्यायचं नाही, वाईट ठिकाणी जाऊनच द्यायचं नाही. त्याला काय म्हणायचं? दमगुण तेथे दुजा आणि स्वधर्माची ओझा जणे जे का. याला दम असं गुण म्हणतात की हा जो दुसरा गुण आहे त्याला दम म्हणतात. आणि तो कसा आहे तर स्वधर्माची या ओझा.
तो आपल्या स्वधर्माला साह्यभूत होतो किंवा स्वधर्म आचरण करण्यासाठी हा दम हा गुण इंद्रियांना इकडं तिकडं जाऊ देत नाही, बंधनात टाकतो आणि आपलं स्वधर्म करण्यास प्रवृत्त करतो. तर हा दुजा म्हणजे दुसरा 2 नंबरचा आहे. नेहमी ही जोडी येते बघा, शम दम. इतर ठिकाणी बघा ते सांगितले सगळे शम दम उपरती तितिक्षा, हे सगळे ओळीनं 6 गुण सांगितलेत वेदांतामध्ये. तर शम म्हणलं की दम. शम म्हणजे अंतरेंद्रियाचा संयम, दम म्हणजे आपली ही सगळी दिसणारी जी इंद्रिय आहेत त्यांचा संयम, त्याला दम असं म्हटलं. आणि त्याला बिलकुल अधर्माकडे वळू द्यायचं नाही. दृष्टीने वाईट पाहायचं नाही, कानाने वाईट ऐकायचं नाही, वाणीने वाईट बोलायचं नाही, घ्राणाने दुर्गंधी घ्यायची नाही, स्पर्शसुद्धा चांगले स्पर्श करायचे. आता परवा मी सहलीला गेलो होतो, सहल म्हणा किंवा फिरायला, तर त्यावेळेला माझ्या पाठीमागं एक छोटंसं बाळ बसलेलं होतं आणि तुम्हाला सांगते त्याला इतकं कौतुक वाटत होतं, सारखा असा करत होता, नंतर पाठीवरून हात फिरवत होता. तर त्याचा तो जो स्पर्श होता ना, तो इतका आल्हाददायक होता, इतकं मनाला समाधान वाटत होतं. म्हणून म्हटलं की चांगले स्पर्श आपल्याला कळले पाहिजेत, वाईट स्पर्श नको. आणि असे वाईट स्पर्शसुद्धा आपल्याला कळतात. तर वाईट कुठलाही विचार किंवा वाईट आचरण इकडं जाऊच द्यायचं नाही त्याला. इंद्रियांना असं ताब्यात ठेवायचं. म्हणून त्याला सांगितलंय की विधीचे निदंडे अधर्माकडे कहीची न जावे. अधर्माकडे बिलकुल त्याला जाऊच द्यायचं नाही. आता त्यासाठी एक उदाहरण सांगतायत. आपल्याकडे सगळ्यांकडे बाळ जन्माला आलं की 6व्या दिवशी सटवी येते म्हणतात, 5व्या आणि 6व्या दिवशी. आणि मग ती त्याच्या बाळावर सगळं लिहून जाते. म्हणून असं करतात की त्या सटवाईची पूजा करायची, बाळालाही तिथं ठेवायचं, आईनं बाळासह बसायचं, ती सगळी पूजा करायची आणि मग तिथे एक कागद आणि पेन ठेवायचा असतो. म्हणजे रात्री म्हणे ती सटवाई येते आणि सगळं भाग्य त्याचं लिहून जाते. म्हणून पुढं म्हणले बघा, सटवीची ये राती न विसंबिजे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. आता अजून त्यांनी एक बारका असा सूक्ष्म असा त्यातला हे सांगितलेलं आहे की या सटवीची ये राती, म्हणजे ज्या रात्री ही सटवी येणार असते, तिची पूजा वगैरे षष्ठी पूजनानंतर, तर न विसंबिजे जेवी वाती, रात्रभर दिवा ठेवायची पद्धत असते. आणि ती रात्रभर लक्ष ठेवायचं बरं का घरातल्या मोठ्या लोकांनी, की तो दिवा अखंड राहतो ना, जसं नवरात्रात आपण खूप काळजी घेतो की ती अखंड वात राहायला पाहिजे. चुकून तिला काजळायला काढायला लागलो, तो जर शांत झाला तर आपल्या मनाला धस्स होतं. म्हणून अगदी सूक्ष्मपणे त्या सगळ्या हालचाली करायच्या असतात आणि 9 दिवस अखंड दिवा ठेवतो. तसा हा सटवीच्या रात्री ती दिव्याची ज्योत अखंड राहतीये ना, हिच्याकडे लक्ष दिलं जातं. क्षणभरही तो मालवू द्यायचा नसतो. न विसंबिजे जेवी वाती, विसंबिजे म्हणजे तिला विसावा द्यायचा नाही त्या वातीला. त्याप्रमाणे तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा, त्याप्रमाणे ईश्वराविषयी निर्णय म्हणजे काय, ईश्वराकडे सतत लक्ष देणं. त्याप्रमाणे परमेश्वराविषयी अखंड मनात भावना जागती ठेवणं, तोच परमेश्वरी अस्तित्वाचा विचार अंतःकरणात वाहता येतो. मी म्हणलं तसं अखंड आपल्या डोक्यात जर एखादा विचार असेल तर तोच सतत आपण वाहून नेत असतो. तसं परमेश्वराचं बघा, तो श्रीराम जय राम जय जय राम किंवा रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा, जे तुम्ही म्हणत असाल, जे नाव घेत असाल, ते जर अखंड घेत राहिलो तर शेवटच्या क्षणीसुद्धा आपल्याला ते नाव येणार आहे. आपण जर दिवसभर काहीच केलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. याच्यावरनं एकदम एक गोष्ट आठवली.
म्हणजे एक नेम केला ना तर तो कसा पाळायचा. गोंदवलेकर महाराजांकडे एक असेच शास्त्री येतात आणि म्हणतात की महाराज मला काहीतरी एक चांगला नेम सांगा. तर म्हणे अहो तुम्हीच ठरवा ना, काहीही ठरवा, पण तो नेम म्हणजे नेम, कधीही विसरायचं नाही. तर म्हणे अहो वेळ नसतो, फार व्याप आहेत माझ्या मागे. काही नाही म्हणे, असं करा तुम्ही मग, जेवणापूर्वी फक्त 3दा श्रीराम म्हणायचं, फक्त 3दा, पण नियमित रोज जेवणापूर्वी. त्यांना वाटलं किती सोपं आहे हो, फक्त 3दा श्रीराम म्हणायचं आणि जेवायच्या अगोदर म्हणायचे, बाकी आपले सगळे व्यवहार जिथले तिथं चालणार. गेले ते आपापल्या ठिकाणी. 2-4 महिने त्यांचा नेम अगदी त्यांनी कडक पाळला. आले पुन्हा भेटायला, इकडं राहायला आले आणि म्हणे बघा स्वामी, म्हणे तुम्ही सांगितलं तसा नेम मी अगदी चांगला पाळला बघा. तर म्हणे छान आहे, चांगली गोष्ट आहे म्हणे, पण तो अखंड ठेवा बरं का, त्याच्यात अजिबात खंड पडू देऊ नका. हे अखंड वातीवरनं मला तो किस्सा फार आवडला होता आणि छान वाटला होता. तर बरं म्हणाले, हो हो अजिबात मी विसरणार नाही. आणि त्याच दिवशी नेमकी त्या रामाला लवकर प्रसाद आणि आरतीची वेळ बदलली. एरवी 12 वाजता असते, तर त्या दिवशी 10 वाजताच नैवेद्य दाखवला पुरणाचा वगैरे, आणि 10 वाजताच पंगत बसली. तसे हे पण शास्त्री येऊन बसले. आता घ्या देवाचं नाव म्हणलं की आपल्याकडं म्हणतात की नाही, पंढरीनाथ महाराज की जय, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, किंवा जे काय श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणलं जातं. पण तिथे सुरू करा म्हणलं की सगळी पंगत बसली की हो लवकर. समजा वदनी कवळं घेता म्हणली असेल, पण ह्यांचं श्रीराम जयराम राहिलं ना, आणि असे बरोबर नैवेद्य सुरून असा घास घेणार, तेवढ्यात महाराज आले आणि म्हणले काय शास्त्री, चाललाय ना नेम, आजचं श्रीराम कधी, रात्री झोपताना का? हो 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 म्हणले, चुकलं चुकलं चुकलं, मी जेवायला बसलो हो. तेव्हा ते म्हणले हो महाराज, कुठलाही नेम हा फार अवघड असतो, आपल्याला वाटतं इतकं निभवणं सोपं नसतं. आता मी सुद्धा खूप काही गोष्टी ठरवते, पहाटे म्हणजे पहाटेच करायचं इतक्या वाजता, पण शेवटी खाण्याच्या पूर्वीच व्हायला पाहिजे, जेवण्याच्या पूर्वीच व्हायला पाहिजे. पण कधी कधी त्याला फाटा देण्याची नकळत वेळ आली की मग जीव असा तुटतो की असं नकोय व्हायला, आपला नेम म्हणजे नेम राहायला पाहिजे. तसं इथं ती सटवाईची वात अजिबात खंड पडू द्यायचा नसतो. मला मुद्दाम त्या सटवाईवरनं फार आठवलं, नन विसन तैसी ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. तसं ईश्वराच्या बद्दलचं जे काही नाव असेल किंवा त्याचं अखंड चिंतन असेल, ते सतत वाहत न्यायचे, सततला फार महत्त्व आहे. आणि मग याला काय म्हणायचं, तया नाम तप, आणि त्याला तप असं नाव म्हटलेलं आहे. परमेश्वराची अखंड जाणीव ठेवणं, जागती ठेवणं, तो विचार अंतःकरणात सतत वाहत नेणं, याला तप असं म्हणतात. नाहीतर तप त्याला म्हटलंच नसतं. अखंडला फार महत्त्व आहे. ते तिचे या गुणाचे रूप, आणि शौच निष्पाप विविध जे जेथ. आणि ह्या तपाच्या नंतरच लगेच त्यांनी म्हटलेलं आहे की निर्मळ, अत्यंत शुद्ध, तिचे या गुणाचे रूप. तिसरा पुढचा जो गुण आहे, तपाच्या नंतरचा जो गुण आहे शौच, तर ते द्विविध आहे, ते 2 प्रकारचे. आपण पाहतो अंतःकरणाची शुद्धता आणि देहाची शुद्धता, 2 प्रकारची शुद्धता. तो कर्मी गुण जये चौथा, आणि पृथ्वीची या परी सर्वथा सर्व जे साणे. पुढचा आहे शौच नंतर क्षांती. क्षांती म्हणजे क्षमा. तर पृथ्वीची या जेणे, पृथ्वीची या पृथ्वीप्रमाणे सर्वथा सहाणे म्हणजे सहन करणे. पृथ्वी किती सहन करते. मी नेहमी म्हणजे मला ते आमच्या आजीचं हे वाक्य कायम डोक्यात कोरले की सगळ्यांनी पृथ्वीसारखं क्षमाशील राहावं.
ती इतक्यांचे आघात करते हो सहन. कधी तक्रार करते का भारतातले लोकच आम्हाला हे तुडवत आहेत, बाहेरचे नाही? असं काही नाही. किंवा बाहेरचे खूप चांगले आहेत, रोज पूजन करतात, रोज नमस्कार करतात. इतर देशांमध्ये आणि इतर खंडामध्ये अशी काही माझी काळजी कोणी घेत नाहीत. आता मगाशीच एक पाहिलं हो, म्हणजे कधी मी बघत नाही, पण असं उघडता उघडता काहीतरी सुरू झाली ना कुठून तरी ती एखादी पोस्ट, तर लक्ष आपलं तिकडे जातच. आणि तिथे का गुंतून राहिलं, तर त्या बाईचा मुलीचा नवरा कुठेतरी बाहेर गेलेला आहे आणि ती काय करते, सासूला घराबाहेर काढते, तिचं सामान वरूनच खाली फेकून देते. बरं ती जात नाही म्हणून खाली येते आणि तिला हातानं अक्षरशः ओढत 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 बाहेर फेकते ती. तर कुणीतरी शेजारी पाजारी तरुण मुलं आहेत, ती येतात आणि किती तिला अडवण्याचा प्रयत्न करतात. पण फार क्रूरपणा हल्ली झालेला आहे बघा, क्रूरपणा. क्षमा हा शब्द तर त्यांना माहितीच नसावा. आणि त्या आईनं तरी किती सहन करायचो, क्षमा तरी किती करायची. पार तिला मारून मुटकून फेकून फेकून असंच चाललंय. तर सगळे म्हणतात की ही पोस्ट तुम्ही सगळ्यांना पाठवा आणि लोकांना कसली जागृती होईल हो, जे चांगले वागत असतील ते सुद्धा वाईट वागायला लागतील. म्हणून अशा पोस्ट पाठवण्यात काही अर्थ नाही. पण इथं जे त्यांनी म्हणलंय की पृथ्वीसारखं क्षमाशील राहावं, पृथ्वीची या सर्वथा सर्व जे सहाणे, म्हणून शांती म्हणजे शम दम तप शौच आणि क्षमा, शांती हा 5वा गुण आहे. पुढं आहे आर्जव, आर्जवचं बघायचं आता. तेगा क्षमा पांडवा, गुण जे 5वा, याचं वर्णन छान केलेलं आहे पुढं. हा 5वा गुण आहे. अरे पांडवा, हा जो क्षमा हा 5वा गुण आहे ना, तो कसा आहे, स्वरा माझी सुहावा पंचमू जैसा, सारे गम पध निसा, त्यातले 7 स्वरापैकी 5वा स्वर आहे पंचम म्हणजे 5 प. तर तो कसा आहे, सुहावा, अत्यंत सुंदर असा आहे तो, शोभून दिसणार आहे. सुहावा म्हणजे शोभावा, असा तो 5वा गुण आहे. प्रत्येक गुणाला त्यांनी कसं न्याय दिला बघा, की पहिल्या नंबरचा आहे, दुसरा 2 नंबरचा पण छान आहे. प्रत्येकाला असं हे नाही केलेलं की गुणच आहेत ते. कुठला यादी म्हणला असता तर बिघडलं नसतं. शेवटी ते मीटरमध्ये वृत्तामध्ये जुळावं लागतं, म्हणून कधी कधी मागे पुढेही करावं लागतं. पण इथं त्यांनी बरोबर ज्या क्रमानं घेतलंय त्या क्रमाला पण महत्त्व दिलेलं आहे. आता हा 5वा असा सुहावा म्हणजे शोभून दिसणार आहे. पंचमू जैसा, जसा स्वरा म्हणला, सारे ग म प ध नि सा म्हणून म्हणतात. सा लावणं आणि प लावणं, साप साप, किती तयारी करून घेतात ते शास्त्रीय संगीतकार. आणि वाकडे वोघेसी, गंगा वाहे उजूची जैसी, कापुटी वळता वळला उसी, गोडी जेवी. आता दुसरं छान उदाहरण दिलेलं आहे पुढच्या 6व्याचं, म्हणजे आर्जव, सरळपणा किती असू शकतो त्याच्यासाठी दिलेलं उदाहरण बघा. आणि वाकुडे ओघेसी, आता प्रवाह जो गंगेचा जातो, गंगा वाहे उजूची जैसी. अहो गंगेचा प्रवाह जरी वाकडा असला तरी प्रवाहातनं वाहणारं पाणी मात्र सरळच जात असतं. आता कधी कधी अशी वळणं घेत जातो की नाही प्रवाह, पण पाणी नाही कधी वाकडं जात, पाणी नेहमी सरळच जात राहतं. तसं, किंवा गंगा वाहे उजूची जैशी, उजू म्हणजे सरळ, आणि कापुटी वळला उसी, आणि ऊस कसा आहे हो, त्याचे छोटे छोटे कांड म्हणतो आपण, ते पुटी म्हणले त्याने. वळला उसी, ती कांड थोडी जरी त्याची वेडीवाकडी होत असली तरीच, वळत असला जरी तो, तरी गोडी जेवी. पण त्याची गोडी फरक पडतो का हो, पहिल्या कांडातली गोडी चांगली, दुसऱ्या कांडातली थोडी कमी, असं नाही आहे. 7 कांड असतील, 8 कांड असतील, जेवढे छोटे छोटे भाग त्याला कांड म्हणतात. आणि थोडा तिरका बिरका असला तरी, म्हणून दुसरंही म्हणलेलं आहे ना चोखवानी,
ऊस डोंगा परी ऊस रस नाही डोंगा. तिथं तेच वाक्य आहे की जरी तो ऊस वेडावाकडा असला तरी त्यातला रस काही असा वेडावाकडा किंवा वाईट नसतो. तेच इथं सांगतायत ज्ञानदेव की पुटी वळसा ऊसी गोडी जेवी. अहो, ऊस वाकडा तिकडा झाला तरी त्याचा मधुर रस हा सरळच असतो, तो काही वेडावाकडा नसतो. तैसा विषमा ही जीवा लागी उजुकारू बरवा आर्जवगा सहावा जेथीचा गुण. आणि मग हा 6वा जो गुण आहे ना, हा आर्जव आहे. कसा? तर तो दुष्ट जीवांबरोबरही विषम ही जीवा. विषम म्हणजे वेडे वाकडे वाईट वागणारे. सम आणि विषम आपल्याला अर्थ माहिती आहेत. सम म्हणजे सरळ आणि विषम म्हणजे थोडंसं काहीतरी मनामध्ये काळवेरा असणार. तशा दुष्टांबरोबर सुद्धा जो जीव जो सरळ राहतो, जी वृत्ती किंवा जो गुण सरळ राहतो, असा तो आर्जव 6वा तेथीचा गुण, असा हा आर्जव नावाचा 6वा गुण आहे. आजच पसायदानावरचं एक जणांचं ऐकत होते बघा, पहाटेच अगदी इथल्या पहाटे. तिथले तेव्हा 8 वाजले असतील किंवा 7 वाजले असतील. तर ते मला एक वाक्य त्यांचं पटलं जास्त, जे विवरण करत होते. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. तर हे सांगत असताना जे खळ आहेत, दुष्ट आहेत, त्यांची व्यंकटी म्हणजे हा वाकडेपणा, वेडे वाकडे वागण्याचा दुष्टपणा, हा सांडो म्हणजे संपू देत. आणि तया सत्कर्मी रती वाढो, आणि त्यांना सत्कर्माकडे प्रेम वाढू देत त्यांचं. तर ते म्हणतात सज्जनांवर हा त्यांनी हे केला का, आघात केला का, किंवा त्यांना कमी लेखलं का, आधीच दुष्टांचाच का उल्लेख केला. मला ते इतकं पटलं बघा. आणि ज्ञानदेवांचेच हे सगळे आहेत. ते म्हणले तसं त्यांना किती जणांनी छळलं. डोळ्यासमोर ते सगळे खल दिसत होते, पण ते त्यांना कधी बोलले नाहीत. जी खलांच्या ठिकाणी वेडी वाकुडी वृत्ती आहे, व्यंकटी आहे, ती सांडू देत. देवाला मागतायत पसायदान, एक पसाभर दान मागायचे. पसायदान, त्यालाच प्रसाददान असं संस्कृतमध्ये म्हणलेलं आहे, किंवा मराठीतही म्हणलं असतं तर ते छानच होतं. पण ते म्हणतात नाही, एवढं पसाभरच मागतायत, पसायदान. आणि दुरितांचे ते बाकी ते सगळं माहिती आहे आपल्याला. पण व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे त्यांना सत्कर्म माहिती असतं, माहिती नसतं असं नाही, पण त्याच्यामध्ये गोडी वाटली पाहिजे, रत झाले पाहिजेत ते. म्हणून सत्कर्मी रती वाढो म्हणले, राहू देत नाही म्हणलेलं, वाढू देत. तर तसं इथे सांगतायत की हा जो दुष्टबुद्धीचा मनुष्य आहे, त्याला त्याची सरळच वृत्ती असते आणि तो त्याचा आर्जव हा गुण आहे. म्हणजे सगळ्यांकडे आर्जव गुण आहे, पण ह्या दुष्टांकडचा सुद्धा तो जो आहे तो वाढू देत, अशा अर्थी त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हा 6वा गुण सांगितला. आणि पाणी प्रयत्ने माळी, नाही मधले हा थोडे उभ्या वाचूया ना. तरी यत्ने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपुलिया हाती घेवोनिया. बुद्धी एकनिष्ठ मिळे आत्मयासी, एकांतिकांतासी प्रिया जैसी. ऐसी आत्म्या ठाई बुद्धी अंतर्मुख, तया नाम देख शम ऐसे. तोची शम येथे ब्राह्मण कर्माचा, गुण आरंभीचा ऐसे जाण. अधर्मी प्रवृत्ती न व्हावी म्हणून, प्रयत्ने करोन धनंजया. विधीची या दंडे बाह्येंद्रिय गण, काढणे पिटोन निरंतर. तोची दम नामे दुजा गुण देख, होय सहाय्यक क्षमासी जो. स्वधर्मानुसार करणे साचार, सर्व व्यवहार जीवनाचे. 5 विचारात्री, आता खरं 5वी आणि 6वी, पण तिथं मात्र 6वी आणि 6वी रात्र असं म्हणले, पण यांनी बरोबर 5 विचारात्री म्हणले.
पाचवीच्या रात्री प्रसूतिगृहात ठेविती तेवत दीप जैसा, तैसे सदा चित्ती ईश्वर चिंतन, तोचिती जागुण तप नामे. आता जो निष्पाप शौच नामे गुण, द्विविध लक्षण ऐक त्याचे. विहिता चरणे देहभूष विणे, मानसी ठेवणे शुद्ध भाव. मनाला आणि देहाला दोन्हीलाही शुद्ध ठेवायचे. ऐसे अंतर्बाह्य साजिरे जीवन, तोची चौथा गुण शौच नामे. पृथ्वीची या परी साहणे जे सर्व, तया नाव गुण तया गुणा नाव क्षमा ऐसे. स्वरा माझी जैसा पंचम मधुर, तैसाची साचार पाच वाहा. वाकडा तिकडा ओघ जरी होय, वाहे गंगा तोय उजू जैसे. नातरी वाकडा दिसे जरी ऊस, तरी गोड रस उजू जैसा. तैसे आपणाशी जे का प्रतिकूळ, वागणे सरळ तयांशी. आर्जव हे नाव तया गुणा पाही, सहावा जो होई ब्रह्मकर्मी. त्याच्यासाठी एक उदाहरण छान देत आहेत बघा पुढे. आणि पाणीये प्रयत्ने माळी, अखंड जचे झाडा मुळी. परिते आघवेची फळी जाणे जेवी. फळी म्हणजे लाकडाची फळी नाही, फळांच्या ठिकाणी म्हणून ती फळी. जे 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 खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी म्हणजे सत्कर्मामध्ये, तसं इथं फळी म्हणजे फळामध्ये. आता काय म्हटलंय, जेणे आपलं पाणीये प्रयत्ने माळी. माळी काय करतो, प्रयत्न करतो पाणी घालायचं झाडांना. अखंड जचे झाडामुळी, तो कुठं प्रयत्न करतोय, झाडाच्या मुळाशी पाणी घालतोय. परिते आघवेची फळी जाणे जेवी, परंतु माळ्यानं केलेले श्रम, जच म्हणजे तो जाच किंवा अशा अर्थी त्याच्यावरनं जो शब्द आला श्रम, तर ते श्रम झाडावर लगडलेल्या फळाफुलांच्या रूपाने तो पाहतो. त्याला किती आनंद होतो, ते श्रम सगळे माणूस विसरून जातो तो माळी. आगवेची फळे जाणे जेवी, मग एवढी छान फळं लगडली की त्याचं तो शीण आहे, श्रम आहेत, ते संपून जातात. तैसे शास्त्राचारे जे तेणे, ईश्वरचू एक पावणे. हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. त्याप्रमाणे शास्त्राचारे जणे, शास्त्राच्या आधारे, वेदांच्या अखंड चिंतनानं मननानं, केवळ वेदोक्त शास्त्रांचंच आचरण करून कशाची प्राप्ती करे, ईश्वरचू एक पावणे, ईश्वरच एक प्राप्त करून घेणं, हीच परमेश्वराची काय आहे, प्राप्ती आहे. ईश्वरचू एक पावणे, हे पुढे का जाणणे तेथ ज्ञान. तर म्हणजे जे काही शास्त्रांनी सांगितले त्याप्रमाणे आचरण करायचं आणि त्यायोगे परमेश्वराची प्राप्ती होते, असं निश्चितपणानं जो जाणतो ते विज्ञान आहे, किंवा त्याला ज्ञान असं म्हणले. ते ज्ञान आहे. ते येथ ज्ञान म्हणजे आपण जर मनापासून कर्म केलं, शास्त्राच्या आधारानुसार कर्म केलं, तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते. आता कालच तुम्ही ऐकलं असेल, कीर्तनातलं पाठवलेलं आहे मी ते, की ते तुकारामांच्या वडिलांनी त्यांच्यावर एवढे संस्कार केले होते की अजिबात दुरित करायचं नाही, आपण दुष्टपणानं वागायचं नाही. कितीही लोकांनी त्रास दिला, खरं म्हणजे वेळेअभावी आपल्याला जास्त सांगता येत नाही, पण त्यांचं संपूर्ण जीवनच हे कष्टमय आणि आघातमय होतं. आणि त्याच्यातनं ते कसे सावरले, तर सत्कर्म करूनच, चांगलं म्हणजे शास्त्रानुसार आचरण केल्यामुळंच त्यांना परमात्मा लाभला आहे. अशी सगळी संतांची उदाहरणं आहेत. म्हणून आपल्याला इथं निष्कर्ष सांगता येते की सत्कर्म करून परमेश्वर प्राप्ती होते, हेच ज्ञान आहे, दुसरं ज्ञान नाहीच. आणि पुढं काय म्हणतात,
विज्ञान. आता विज्ञान म्हणजे काय ते पाहायचे आहे का वेळ? नाही, वेळ होत आलेली आहे. इथपर्यंतच थांबू. 45 845 झाले. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तो श्री कृष्ण, जय तो ज्ञानेश्वर.